नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलमध्ये। कृषी मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना कोणकोणत्या चालू आहेत त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत। जे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून जे महत्त्वाच्या 5 योजना चालवल्या जातात, तर त्या योजनेच्या बाबतीत आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती पाहणार आहोत। शेवटची जी योजना आहे ही अतिशय महत्त्वाची असून बऱ्याच शेतकरी बांधवांना त्या योजनेसंदर्भात माहिती नसल्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि STR ॲग्रीकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा। कृषी मित्रांनो, बरेच शेतकरी बांधवांना जे शासनाच्या माध्यमातून नवनवीन योजना अंमलात आणल्याच्या नंतर सुद्धा त्यांना माहिती अभावी किंवा त्यांना कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्या मार्फत माहिती पुरेपूर न मिळत असल्यामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे काही योजना त्यांच्या हातून सुटल्या जातात। तर त्या कोणत्या 5 महत्त्वाच्या योजना आहेत त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिली जी योजना आहे ती म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना। ह्या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे अल्प भूधारक आणि मध्यम भूधारक असे शेतकरी आहेत, अशा शेतकरी बांधवांना दरवर्षी 6000 याप्रमाणे 3 हप्ते भेटतात। 2-2 हजाराचे असे 3 हप्ते म्हणजे एकूण 6000 रुपये भेटतात। तसंच राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत प्रति 3 महिन्याने 2000 असे एकूण 6000, PM किसानचे आणि नमो किसानचे 6 असे एकूण 12000 रुपये शेतकरी बांधवांना भेटतात। बरेच शेतकरी बांधवांना काही त्रुटी असल्या कारणाने ह्या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत, तरी त्यांना काही नमो शेतकरी किंवा PM किसान निधीच्या बाबतीत काही अडचण असेल तर तुम्ही मला ह्या योजनेच्या अडचणी संदर्भात किंवा काही माहितीसाठी मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की तुमचे प्रश्न विचारू शकतात। त्याच्यानंतरची जी योजना आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची योजना असून हल्ली जे राज्य सरकार आहे त्यानं जाहीरनाम्यामध्ये, निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा वापर करून शेतकऱ्याचे भरघोस मत मिळून सुद्धा निवडून आल्याच्या नंतर सुद्धा त्याचा फायदा हे इतर शेतकरी बांधवांना त्याचा फायदा मिळून देत नसल्यामुळे बरेच शेतकरी याच्यामुळे खूप अडचणीमध्ये आलेले आहेत। फक्त शेतकऱ्यांना चॉकलेट देण्याचे काम हे सद्यस्थितीला हे राज्य शासन करत आहे। तर ती योजना कोणती, तर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना हे राज्य शासनामार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते। ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी आणि त्यांचे जे पैसे जे कर्ज थांबलेले आहे त्यांना मदत म्हणून एक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांना 2 लाखापर्यंत याच्यामध्ये कर्ज माफ केले जाते। तसंच ह्या योजनेमुळे शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी आर्थिक पाठबळ मिळत असल्यामुळे ते शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा सुद्धा करू शकते। नवीन यंत्रणा यांत्रिकीकरणाचा वापर, तसंच खत, बियाणं, औषधी, तसेच शेतीला लागणारे महत्त्वाचे जे साहित्य ते खरेदी करण्यास इथून शेतकऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा भेटतो। परंतु हल्ली जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या पाठीशी नसल्या कारणाने बरेच शेतकरी बांधव अडचणीत आलेले आहेत आणि कर्ज माफीची वाट पाहत असून हल्लीचे जे देवेंद्र फडणवीस सरकार आहे हे याच्यामध्ये सपशेल फेल झालेले आहे। तर ह्या योजनेचा सुद्धा बऱ्यापैकी फायदा शेतकरी बांधवांना होतो। महात्मा फुले ज्योतिबा कर्जमुक्ती योजना अंतर्गत मागील जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या मार्फत सुद्धा ह्या योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। त्याच्यानंतरची जी तिसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना। हे केंद्र शासनाअंतर्गत चालत असून ह्या योजनेच्या माध्यमातून जे नैसर्गिक आपत्ती, कीड, त्याचप्रमाणे हवामानातील जे अचानक बदल त्यामुळे जे झालेले शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान आहे त्याचं नुकसान भरपाई म्हणून पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ह्या योजनेच्या अंतर्गत एक आर्थिक पाठबळ दिला जातो। जसे की
खरीप 2024 मध्ये जे झालेले नुकसान आहे त्या त्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकरी बांधवांना बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्याचं प्रोसेस सुरू आहे। त्याचबरोबर चौथी योजना आहे ती म्हणजे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कृषी यंत्र अनुदान। केंद्र सरकारने जे शेतकरी आहेत त्यांना थ्रेसर असेल, ट्रॅक्टर असेल, मळणी यंत्र असेल, ड्रीप सिंचन यंत्रणा असेल, ह्यासाठी 40 ते 80% पर्यंत सबसिडी देऊन शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या उद्दिष्टाने त्यांना एक चांगल्या पद्धतीने आधुनिक यंत्राचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या माध्यमातून 40 ते 80% पर्यंत ठिबक किंवा ड्रीप ज्याला म्हणतो, थ्रेशर असेल, ट्रॅक्टर असेल, या यंत्रणेवर सबसिडीच्या माध्यमातून त्यांना फायदा देण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहेत। शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, 5वी जी योजना आहे अतिशय महत्त्वाची असून बरेच शेतकरी बांधवांना त्या योजनेबाबतीत जास्तीची माहिती नसल्यामुळे आपण ही जी 5वी योजना आहे ही अतिशय महत्त्वाची योजना असून ते शेतकऱ्यांसाठी किती फायद्याची त्या बाबतीत आपण पाहूया। ती योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, KCC। किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये आणि लवकरात लवकर कर्ज हे उपलब्ध होत असून त्याचा फायदा बरेच शेतकरी बांधव हे खते खरेदी करण्यासाठी, पिकासाठी औषधी तसेच बी बियाणे खरेदी करण्यासाठी याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतात। तसंच KCC मुळे म्हणजे किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि कमी व्याजदरामध्ये कर्ज वेळेत उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचं जे वेळ वाया जाणार आहे ते वेळ वाया जात नाही। ही योजना शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त असून याचा फायदा घेणं आणि त्याची माहिती मिळवणं गरजेचे आहे। बरेच शेतकरी बांधवांना जसं आपलं क्रेडिट कार्ड किंवा ATM कार्ड येतं त्याप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड सुद्धा आलेले, पण त्याचा वापर कसं करायचा या बाबतीत बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नसल्यामुळे ते आपण आपल्या बँकेच्या ज्या ब्रँचला आहे किंवा ज्या बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेला मॅनेजरला भेटून तुम्ही त्या बाबतीत त्याचा पुरेपूर आणि चांगला उपयोग करून नक्कीच घेऊ शकता। आणि त्या बाबतीत सुद्धा काही अडचण असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्सला कमेंट करा, मी त्याचं तुम्हाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या STR ॲग्रीकोच YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। आणि असेच आपल्याला नवनवीन शासकीय माहितीच्या संदर्भात तसेच फळबागा पिकाविषयी माहितीसाठी STR ॲग्रीकोच चॅनलला नक्की सबस्क्राईब करून फॉलो करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय